भारतीय शेतीची कहाणी खरं तर ही फक्त पिकांची नाहीये. ही कहाणी आहे संघर्षाची, बदलाची आणि एका जबरदस्त परिवर्तनाची. जी शेती एकेकाळी गुलामीचं प्रतीक होती, तीच स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाचं इंजिन कशी बनली. चला तर मग या नाट्यमय प्रवासाचे 2 सगळ्यात महत्त्वाचे टप्पे आपण पाहूया. आता या सगळ्या बदलाच्या मुळाशी एकच संकल्पना आहे, आणि ती म्हणजे शेतीचं व्यापारीकरण. याचा अगदी सोपा अर्थ काय? तर फक्त स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी शेती न करता ती बाजारात विकून नफा मिळवण्यासाठी करणं. आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे बरं का. एका बाजूला आहे निर्वाह शेती, जिथे मुख्य ध्येय आहे कुटुंबाचं पोट भरणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे बाजारपेठेसाठी शेती, जिथे ध्येय आहे नफा कमवणं. म्हणजे हा बदल फक्त पिकांचा नाही, तर शेतकऱ्याच्या संपूर्ण मानसिकतेचा आणि दृष्टिकोनाचा आहे. आपल्या ह्या कहाणीचा पहिला भाग सुरू होतो तो ब्रिटिशांच्या राजवटीपासून, आणि हा थोडा अंधारमय भाग आहे, कारण इथे व्यापारीकरण हे विकासाचं नाही तर शोषणाचं एक मोठं हत्यार बनलं होतं. हो, हा जो बदल होता ना, तो नैसर्गिकरित्या घडला नाही. तो भारतावर अक्षरशः लादण्यात आला होता. आणि त्याचा मुख्य उद्देश एकच होता: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या औद्योगिक क्रांतीला कच्चा माल पुरवणं. भारताच्या गरजांचा यात कुठेही काहीही विचार नव्हता. मग ब्रिटिशांना आपल्या जमिनीतून नक्की हवं तरी काय होतं? तर त्याचं उत्तर या पिकांमध्ये आहे. नीळ, कापूस, अफू ही सगळी पिकं त्यांच्या फायद्याची होती, त्यांच्या व्यापारासाठी होती, भारताच्या गरजेची अजिबात नव्हती. नगदी पिकांवर इतकं लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे भयंकर परिणाम स्थानिक लोकांना भोगावे लागले. सगळ्यात आधी गहू तांदळासारख्या अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड घटलं. शेतकरी सावकार आणि जमीनदारांच्या कर्जात अक्षरशः बुडून गेले. आणि देशात ज्या काही रेल्वे आणि बंदरं उभारली गेली, ती सुद्धा फक्त कच्चा माल इंग्लंडला पाठवण्यासाठीच वापरली गेली. आणि याचा सगळ्यात थेट आणि भयंकर परिणाम झाला तो म्हणजे उपासमार. जेव्हा शेतातलं अन्नधान्य कमी होऊन नगदी पिकं वाढली, तेव्हा संपूर्ण देशावर एकामागोमाग एक विनाशकारी दुष्काळांचं सावट पसरलं. मग प्रश्न हा आहे की या शोषणाच्या राखेतून भारत पुन्हा उभा कसा राहिला? स्वातंत्र्यानंतर याच शेतीने इतिहासातला सगळ्यात मोठा आणि अविश्वसनीय बदल घडवून आणला. स्वातंत्र्यानंतरचा काळ हा वसाहतवादी भूतकाळावरची एक थेट प्रतिक्रिया होता. आता देशासमोर एक नवीन आणि अत्यंत तातडीचं ध्येय होतं. 1947 नंतर धोरणांमध्ये आमूलाग्र बदल झाला. आता एका साम्राज्याची सेवा करण्याऐवजी स्वतःच्या राष्ट्राची उभारणी करण्यावर लक्ष केंद्रित झालं. शेतीचं मुख्य ध्येय ठरलं देशासाठी अन्नसुरक्षा निर्माण करणं आणि आर्थिक विकासाला गती देणं. मग ही हरित क्रांती यशस्वी कशी झाली? त्याची रेसिपी काय होती? तर जास्त उत्पादन देणारी बियाणी, रासायनिक खतं, कीटकनाशकं आणि आधुनिक सिंचन पद्धती या सगळ्या साधनांनी मिळून भारतीय शेतीचा चेहरा मोहराच बदलून टाकला आणि तिला एका आधुनिक उद्योगात रूपांतरित केलं. या उपक्रमाचं यश किती प्रचंड होतं हे या एका वाक्यातूनच समजतं. एकेकाळी जो भारत अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता, तोच भारत हरित क्रांतीमुळे अन्नधान्याची निर्यात करणारा देश बनला. हा एक ऐतिहासिक, अविश्वसनीय बदल होता. बरं, हा तर झाला भूतकाळ. आता आपण आजच्या काळाकडे वळूया. आज भारतातील कृषी व्यापाराला कोणती नवी कारणं चालना देत आहेत हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आजचं व्यापारीकरण हे ब्रिटिशांच्या जबरदस्तीपेक्षा किंवा हरित क्रांतीच्या गरजेपेक्षा खूप वेगळं आहे. हे अधिक वैविध्यपूर्ण आणि पूर्णपणे बाजारपेठेच्या मागणीवर आधारित आहे. फळं, फुलं, अन्न प्रक्रिया आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांमुळे शेतकऱ्यांसाठी संधींची नवी दारं उघडली आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. या आधुनिक यशाची एक दुसरी बाजूही आहे. प्रगतीसोबतच काही नवीन आणि गुंतागुंतीची आव्हानंही उभी राहिली आहेत. चला त्यांचंही विश्लेषण करूया. खरं तर सध्याची व्यवस्था ही एका दुधारी तलवारीसारखी आहे. म्हणजे तिचे फायदे तर नक्कीच आहेत, पण त्याचबरोबर काही तोटे आणि आव्हानंसुद्धा आहेत, ज्यांचा सामना करणं खूप गरजेचं आहे. तर हा आहे आजच्या शेतीचा एकंदरीत ताळेबंद. एका बाजूला शेतकऱ्यांचं वाढलेलं उत्पन्न आणि तंत्रज्ञानाचा विकास आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजारातली प्रचंड अस्थिरता, पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम आणि प्रादेशिक विषमता यांसारखी मोठी आव्हानं उभी आहेत. मग या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि फायद्यांना आणखी चालना देण्यासाठी सरकारची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आणि सरकार विविध योजनांच्या माध्यमातून ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. एक अधिक स्थिर आणि फायदेशीर शेती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे 3 प्रमुख कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
ई-नाममुळे शेतकऱ्यांना देशभरात कुठेही चांगला भाव मिळवता येतो, पीक विम्यामुळे नुकसानीचा धोका कमी होतो आणि AIFमुळे साठवणुकीसारख्या सुविधा सुधारण्यास मदत होते. आणि शेवटी आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. भविष्यातली शेती ही केवळ फायद्याची असून चालणार नाही, तर ती पर्यावरणाच्या दृष्टीनं शाश्वतसुद्धा असावी लागेल. तर मग नफा आणि निसर्ग यांचा समतोल साधणं हेच भारतीय शेतीपुढचं आजचं सर्वात मोठं आव्हान आहे.